ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील संत ज्ञानेश्वर नगर, लुईसवाडी, वैतीवाडी आणि रामचंद्र नगर परिसरात गेल्या 25 वर्षापासून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी कुसपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवासी सहभागी झाले. मोर्चेकऱ्यांनी हातात दूषित पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येक घरात स्वच्छ पाणी अशा मागण्यांचा फलक घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलंय. यावेळी खुसपे यांनी समतानगर जलकुंभाला 17 MLD पाण्याची गरज असताना केवळ 7 ते 8 MLD पाणी मिळत असल्याची माहिती दिली आहे. तसेच तानसा जलवाहिनीवरील रॉ वॉटरऐवजी वैतरणा जलवाहिनीवरील शुद्ध पाण्याच्या लाईनवर जोडणी करण्याची मागणी केली. नागरिकांची व्यथा ऐकल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी हा प्रश्न गंभीर असल्याचं मान्य करत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले आहे. तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 गढूळ पाणी पित आहेत. ह्या गोष्टीची प्रशासनाला तर काडीची लाज सुद्धा राहिलेली नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी नाईलाज असतो आज हा ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. या प्रभागात 5 टर्म धुरंधर नगरसेवक निवडून आलेले होते. काय करत होते? झोपा काढत होते का? 25 वर्ष एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागतातच कसे? ही सर्वस्वी जबाबदारी ह्या मागील 25 वर्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी होते, यांची जबाबदारी आणि त्यांचा हा निष्क्रियता आहे. मागील अनेक महिन्यांपासून जनता दरबार देखील सुरू आहे, मात्र जनतेचे प्रश्न सुटलेले दिसत नाही. जनता दरबार घेणाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवा, नंतर जनता दरबार घ्या. त्यांच्याबद्दल मला जास्त काय बोलायचं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या प्रभागामध्ये राहतात, त्यांच्याकडे देखील अशा प्रकारचं पाणी येतं. शिंदे साहेबांच्या जर कानावर ही गोष्ट असती तर शिंदे साहेबांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मोजून 15 मिनिटं लागली असती. स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे. त्यांनी साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकायला पाहिजे होती. साहेब, या आमच्या विभागात गढूळ पाणी येते, हे थोडंसं या गोष्टीत लक्ष द्या. पण स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त पैसे कमवण्यात गुंग असल्या कारणाने ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचली नाही. ती पोहोचवण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिका ठाणे बदलतं असं म्हटलं जात आहे. ठाणे बदलतंय असे टॅगलाईन वापरले जात आहेत, मात्र दूषित पाणी कुठेतरी येत आहे. ठाणे खरंच बदलतंय असं वाटतंय. ठाण्याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होते. आता हे सगळं तुम्ही बघताय ते सांगतायत, पण मला तर हा सगळा कागदावरचा भपकावा वाटतोय. जर हे गढूळ पाणी ठाणे महापालिकेच्या लॅबमध्ये टेस्टिंग केलं असता, गटारातलं पाणी आणि डबक्यातलं पाणी आणि हे प्यायचं पाणी हे जे तिन्हींची मात्रा ही सेम आहे. म्हणजे आम्हाला 25 वर्ष तुम्ही डबक्यातलं पाणी, गटारातलं पाणी पाजत होता का? कोणी आवाज उचलणारा नव्हता का? त्यामुळे आज हा सामान्य जनतेचा आणि हा कुठलाही पक्षाचा मोर्चा नाहीये. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वसामान्य लोक जी पाण्याने त्रासलेली आहेत, त्या त्रासलेल्या लोकांचा मोर्चा आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।